नमस्कार, मी नीता पोद्दार. लाईव्ह अपडेटच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात दिवसभरातल्या ठळक घडामोडी. नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आज मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलाय. यावेळी शक्तीपीठात पाठिंबा देण्यापेक्षा मंदिरांना पैसे द्या, किमान भक्तांची व्यवस्था चांगली होईल, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. 60 लाख आता समृद्धी हायवे झाला, 2 वर्ष झालं, 500 कोटीच्या वर टोल तिथं गोळा नाही. तो रस्ता देखील आज उपयोगात नाही. हे वास्तव या महाराष्ट्रातलं या ठिकाणी. याचा अर्थ काय? कुणाचं तरी सिमेंट विकत घ्यायचंय का? कुणाचं तरी भलं कॉन्ट्रॅक्टरचं करायचंय का? आणि मग 100 वर्ष त्या रस्त्यावर टोल चालू द्यायचा, कारण की 30 वर्ष टोल काय फिटणार नाही आणि मग कायमच्या मालकीचा तो रस्ता करायचा, ही भूमिका शासनाची त्या ठिकाणी. आम्हाला कळत नाही की एवढा विरोध असताना आज सरकार राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्याचा उल्लेख करतं. मुख्यमंत्री महोदय सांगतात की आम्हाला तो करायचा आहे. एवढा अट्टास कशासाठी? आमचं म्हणणं त्यांना आहे की या शक्तीपीठला पाठिंबा देण्यापेक्षा जे तुम्ही शक्तीपीठ जोडणार म्हणताय, मग पोहरादेवी असेल किंवा पंढरपूर असेल, ही सगळी मंदिरं, त्या मंदिराला 2-2, 3-3 हजार कोटी रुपये द्या. किमान येणाऱ्या भक्ताची व्यवस्था तिथं व्यवस्थित होईल. किमान येणाऱ्या भक्ताची व्यवस्था तिथं व्यवस्थित या ठिकाणी होईल. इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचं मोठं दालन आहे. यासाठी अत्याधुनिक सामग्री निर्माण होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी चांगली योजना केंद्र शासनानं चालू केली होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचं अनुदान केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत नाहीये. त्यामुळे यंत्रमाग धारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. केंद्र शासनाकडून पुन्हा एकदा पूर्वीची योजना सुरू करावी, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदार धैर्यशील माने यांनी केली. साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये वस्त्रोद्योगाचं मोठं सेंटर आहे, दालन आहे. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं हब आहे आणि त्याच्यासाठी अत्याधुनिक सामग्री निर्माण होणं, टफ सारखी एक चांगली योजना केंद्र सरकारनं चालू केली होती. टफ टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी असणाऱ्या या व्यवसायाला चालना देण्याचं काम चालू होतं. पण अलीकडच्या काळामध्ये याला कुठल्याही पद्धतीचं अनुदान केंद्र सरकारकडनं त्या पद्धतीनं मिळत नाहीये. त्यामुळे खऱ्या अर्थानं यंत्रमाग धारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आमची मागणी या ठिकाणी राज्याकडनं या ठिकाणी केंद्र शासनाला आहे की आपण टफची योजना परत या ठिकाणी कार्यान्वित करावी, ज्याच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी अतिशय शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी जाऊन पोहोचणं गरजेचं आहे. AI ची टेक्नॉलॉजी आता याच्यामध्ये आलेली आहे, टेक्सटाईल्स मध्ये सुद्धा आलेली आहे, ऍग्रिकल्चर मध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे टेक्निकल एज्युकेशन या ठिकाणी टेक्सटाईलचं देत असताना AI इंटिग्रेटेड आपल्याला कशा पद्धतीनं टेक्निकल एज्युकेशन मुलांना देता येईल आणि त्याच्या माध्यमातून भारतातल्या या ठिकाणी असणाऱ्या टेक्सटाईल उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करणं अपेक्षित. आपल्या विविध मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं 1 दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. सद्गुरू बाळूमामांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या कागल तालुक्यातील मेतके या गावात हाल सिद्धनाथ आणि बाळूमामा भंडारा उत्सव संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे लाखभर भाविकांची मांदी याळी फुलली होती. बाळूमामांच्या नावाने चांगबल, हालसिद्धनाथांच्या नावाने चांगबल असा अखंड जयघोष, तसेच 200 पोती भंडाऱ्यांची उधळण आणि सोबतीला ढोलांचा धीर गंभीर दंदनाट अशा वातावरणात हा भंडारा उत्सव संपन्न झाला. अखंड नामघोष, ढोल, कैताळाचा निनाद, पालखी सोहळा पाहून हजारो भाविक आत्मतृप्त झाले. भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक न्याहून गेले होते. मंदिर परिसर पिवळा जर्द झाला होता. अगदी भक्तिमय वातावरणात मेरक्यातला हा भंडारा उत्सव संपन्न झाला. आता रेल्वेने प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी समोर येते. महाराष्ट्र एक्सप्रेस ही राज्यातील सर्वात लांब अंतर आणि सर्वाधिक कालावधीचा प्रवास असणारी रेल्वे म्हणून ओळखली जाते. या गाडीला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. पण कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. त्याचबरोबर सध्या कोल्हापूर पुणे महामार्गावर स्पेशल एक्सप्रेस म्हणून धावणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसचे डबे बदलण्यात येणार आहेत. तसंच या दोन्ही गाडींसाठी असणारे ICF कोच बदलून नव्या तंत्रज्ञानाचे LHE कोच वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे हा प्रवास आणखी सुखद होणार आहे.
शिरोळ तालुक्यातील औरवाड नवीन पुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। ही घटना बुधवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो औरवाडच्या दिशेने जात होता, त्या दिशेने एक दुचाकीही निघाली होती। पुलावर पोहोचताच मोटरसायकल आणि आयशर मध्ये जबर धडक झाली। या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय, तर मागे बसलेली महिला गंभीररित्या जखमी झाली आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातानंतर आयशर ट्रक चालकाला स्थानिक नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली दिले। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुक्तपणे लिहिणाऱ्या साताऱ्यातील मुक्त पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे आकसापोटी आणि सत्तेचा गैरवापर करून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात चुकीचे काही घडू नये, सत्तेचा गैरवापर होऊ नये आणि खरात यांना चुकीच्या प्रकरणात अडकवले जाऊ नये या संदर्भात खबरदारी घेण्यासंबंधित आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं जिल्हाधिकारी प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले। तर जिल्ह्यातील पत्रकार तुषार खरात यांच्या बाबतीत जो तातडीनं हक्कभंग दाखल केला गेला, पाठोपाठ सातारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर विनयभंगासारखे ॲट्रॉसिटीसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले, याचा सर्वप्रथम आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या जाहीर निषेध व्यक्त करतो की एवढ्या तातडीनं कारवाई करण्यात आली। दुसरी गोष्ट, जर प्रशांत कोरडकरसारखी जी व्यक्ती आहेत, जे तथाकथित पत्रकार म्हणून मिरवतात आणि त्यांच्यामुळे शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे बदनामीकारक प्रकरण झालेलं आहे, त्याचे राज्यभरात सुद्धा संतापाची लाट उसळते, त्या पत्रकाराला मात्र तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं, ते पोलीस संरक्षण पळून जातो आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही। पण इथं मात्र एखादा पत्रकार जर काही बातमी बाहेर काढत असेल तर ती मंत्र्यांना जर वैयक्तिक वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याची बाजू त्यांनी विधिमंडळात मांडून त्यांच्यावर हक्कभंग आणला, त्यांनी त्यांच्या कायद्याचं असा दुरुपयोग केल्याचं आमचं असं मत आहे। आणि हा कुठं तर सत्ता आणि पैशाचा मस्तवालपणा म्हटला तर वावगं ठरणार नाही। त्यामुळं आम्ही तुषार खरात जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण तर ते दोषी नसताना त्यांना जर अशा पद्धतीने जर अडकून ही सत्तेच्या जोराखाली कारवाई होणार असेल तर हा खरखर लोकशाहीला आघात आहे आणि याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो। आणि कोल्हापूर प्रेस क्लब आम्ही तुषार खरातसारख्या प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी राहू याची ग्वाही देतो। महायुती सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजनांचा उल्लेख टाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला असून लाडक्या बहिणींचीही दिशाभूल केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। याच्या निषेधात महाविकास आघाडीच्या वतीनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता। यावेळी त्यांच्या हातातील फलके लक्षवेधी ठरले होते। विधान भवनामध्ये आमदार जयंत आसगावकर यांनी राज्यातील प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे महाविद्यालयांना अडचण निर्माण होते, या रिक्त जागा त्वरित भराव्यात अशी मागणी करत सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं। यावर मंत्री महोदयांनी ही पदे भरण्यासाठी प्राचार्य पदाची जाहिरात देण्यासाठी जी NOC लागते ते देण्याचे अधिकार सहसंचालक यांना देण्यात आल्याची घोषणा यावेळी सभागृहात केली। जयंत आसगावकर। धन्यवाद सभापती महोदय। लक्षवेधी क्रमांक 8। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, आज राज्यातील सार्वजनिक 11 विद्यापीठे आणि 1172 अनुदानित महाविद्यालयामध्ये 36,763 प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत। त्यातील 21,236 पदावर प्राध्यापक कार्यरत असून तब्बल 12,527 इतक्या जागा रिक्त आहेत। आज या ठिकाणी NEPची अंमलबजावणी करणं, त्याचबरोबर NACला सामोरं जाणं, या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या सगळ्या 100% जागा भरल्या गेल्या पाहिजेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे। या सगळ्या समस्यांना सामोरं जात असताना त्या ठिकाणी प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे महाविद्यालयांना मोठी अडचण निर्माण होते। आणि जर बघितलं तर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी नियत वयोमानानुसार प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यामुळे या जागांमध्ये भरच पडत निघालेली आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर महाविद्यालयामध्ये जवळपास 40 ते 50% जागा रिक्त आहेत आणि त्या ठिकाणी सेटनेट PhD धारकांच्या बेरोजगारीतही वाढ होत आहे। त्यामुळे या माध्यमातून मी मंत्री महोदयांना या दोनच प्रश्न विचारतोय की या जागा
100% भरल्या जाणार का आणि त्या किती कालावधीमध्ये भरल्या जाणार? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे. सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण याला वित्त विभागाकडे ऑलरेडी पाठवलेला आहे हा विषय, आणि तिथे काही कारणास्तव तो प्रलंबित होता आणि नंतर आम्हाला तिथून त्याच्यात त्रुटी आली, तर ते त्रुटी पण दूर करण्यात लवकरात लवकर येईल आणि आपल्या मागण्याप्रमाणे आपण त्याचं मांडणी लवकरात लवकर करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन देण्याची घोषणा केली. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी.